नमस्कार, मी हर्षाली. हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे दैनंदिन जीवनात गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची भूमिका. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर विक्रम उत्तम पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर विक्रम उत्तम पाटील माईस विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथील गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपेटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट अर्थात पोटविकार तज्ज्ञ, लिव्हर विकार तज्ज्ञ आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ आहेत. डॉक्टर विक्रम उत्तम पाटील यांनी MBBS, DNB जनरल मेडिसिन, DRNB मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी केलेला आहे. त्यांनी 4000हून अधिक एंडोस्कोपी केलेल्या आहेत, ज्यामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एंटरोस्कोपी, ERCP, EUS, मॅनोमॅट्री आणि इंटरव्हेन्शनल थेरपी टिक प्रक्रियांचा समावेश आहे. ते राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकॅडमीचे सदस्य आहेत. MNAMS तसेच इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी ISG, अमेरिकन असोसिएशन फॉर द स्टडी फॉर लिव्हर डिसीज AASLD, अमेरिकन कॉलेज ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी, ACG, सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एंडोस्कोपी ऑफ इंडिया SGEI चे सदस्य आहेत. त्यांचे अनेक रिसर्च पेपर पब्लिश आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल परिषदांमध्ये पार्टिसिपेंट असलेले, विनर असलेले डॉक्टर विक्रम पाटील यांना नवीन डॉक्टरांना हे तंत्रज्ञान शिकवण्यामध्ये रुची आहे. डॉक्टर विक्रम उत्तम पाटील हे माईस विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर, पुणे येथे गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर डॉक्टर, जसा की आपला विषय आहे, सुरुवात त्यापासूनच करूया. गॅस्ट्रोएंटरोलॉजी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगाल? तर गॅस्ट्रोएंटरोलॉजी ही मेडिसिनची सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे, ज्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम अर्थात पचन प्रणाली आणि त्यांच्यावर त्या विकारांवर केंद्रित केले जाते, ज्यामध्ये अन्ननलिका, जठर, लहान आतडी, मोठी आतडी, स्वादुपिंड, पित्ताशय, पित्तनलिका आणि यकृत यांचे सामान्य कार्याचे आणि आजारांचे अभ्यास केला जातो. ओके, मग दैनंदिन जीवनामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टची भूमिका नेमकी काय असते याविषयी सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? असं म्हटलं जातं, द गट इज द गार्डन रिक्वायरिंग केअर अँड नरिशमेंट टू थ्राईव्ह. म्हणजे आतडे हे एक बाग आहे, ज्याचे विकास होण्यासाठी काळजी आणि पोषण हे आवश्यक असतं. हे जुलिया एंडर्स यांचं कोट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला निरोगी राहण्यासाठी आपल्या पचन संस्थेची काळजी घेणं ह्याचे महत्त्व सांगतं. तर गॅस्ट्रोएंटरोलॉजीचा मेन उद्देश म्हणजे तुमचे पचन प्रणाली योग्यरित्या काम करत आहे की नाही, वेरियस न्यूट्रिशनचं डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं आहे की नाही हे पाहणं, हा मेन गॅस्ट्रोएंटरोलॉजीचा रोल आहे. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या पचन संस्थेचे सामान्य विकार किंवा त्यामध्ये कोणते कोणते आजार असतात हे बरेच जणांना माहीत नाही. तर याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? नक्कीच. तर आपल्या पचन संस्थेमध्ये कावीळ म्हणून जे आहे, ज्याला जॉन्डिस म्हणतात, तर हे म्हणजे डोळ्याचे जे पांढरं पडदा असतो तो पिवळासर दिसतो आणि आपल्याला लघवी ही जास्त पिवळीसर व्हायला लागते. हा मुख्यतः लिव्हर म्हणजेच यकृत याचा आजार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो पोटाच्या आतड्यांमध्ये रक्तस्राव, काही लोकांना रक्ताच्या उलट्या किंवा काळा मल किंवा संडासामध्ये रक्त हे येणं, स्वादुपिंडाला सूज म्हणजे ॲक्यूट किंवा क्रॉनिक पँक्रेटायटिस हे स्वादुपिंडाचे जे आजार आहे, ज्यामध्ये आपल्याला नाभीच्या ठिकाणी पेशंट्सला तीव्र वेदना होतात आणि ह्या वेदना पाठच्या बाजूला जातात. पेशंटला उलट्या, मळमळ हे सुद्धा व्हायला लागतं. तसेच पित्ताशयाचे खडे, ज्यामध्ये आपण बघतो की पेशंट्सला पोटाच्या वरच्या भागाला उजव्या बाजूला तीव्र वेदना होतात, अपचन होतं आणि कावीळ ह्यासारखे लक्षणं त्यांना दिसायला लागतात. तर गॉलब्लॅडरचे जे टाईप्स असतात त्यामध्ये कोलेस्ट्रॉल गॉलस्टोन्स आणि पिगमेंटेड गॉलस्टोन्स असे असतात, तर आणि मिक्स टाईप. तर मोस्ट कॉमन हा पिगमेंटेड गॉलस्टोन्स असतो. त्यानंतर छातीमध्ये होणारी जळजळ, याला आपण गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतो, ज्यामध्ये पोटात जेव्हा आम वाढतं ते आम अन्ननलिकेमध्ये सरकतं आणि पेशंट्सला विविध सिम्पटम्स जाणवू लागतात, जसं छातीमध्ये जळजळ, काहीतरी सतत अडकलं असल्याची अनुभूती, त्याच्यानंतर आंबट ढेकर, हे सगळ्या पेशंट्सला सिम्पटम्स व्हायला लागतात. त्याचबरोबर आम्लपित्त, अपचन, गॅस, पोट फुगणे हे सुद्धा, ज्याला आम्ही ॲसिडिटी किंवा डिस्पेप्सिया असं म्हणतो, हे पेशंट्सला त्रास होऊ शकतो. नंतर आपण जर बघितलं तर गॅस्ट्रिक अल्सर्स म्हणजे पोटामधली जखमा, हे शक्यतो जेवण झाल्यानंतर पेशंट्सला वरच्या भागामध्ये तीव्र वेदना व्हायला लागतात आणि हे आहाराच्या पद्धतीमुळे, चुकीच्या पद्धतीमुळं किंवा जंतू, ज्याला H. पायलोरी, हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे सुद्धा हे होऊ शकतात. त्याचबरोबर स्मोकिंग, अल्कोहॉल, स्ट्रेस यामुळे सुद्धा आपल्याला गॅस्ट्रिक अल्सर्स हे होतात.
नंतर आपण बघितलं तर यकृतीला सूज येणं, ज्याला हिपॅटायटिस असं म्हणतात. तर हिपॅटायटिस हे वेगवेगळ्या व्हायरसेसमुळे होऊ शकतं, लाईक हिपॅटायटिस ए व्हायरस, हेपॅटायटिस बी, सी आणि ई व्हायरस मुख्यतः. त्याचबरोबर जर आपण दारूचं जर सेवन करत असाल तर त्याला अल्कोहॉलिक हिपॅटायटिस असंही होऊ शकतं. त्यानंतर क्रॉनिक लिव्हर डिसीज किंवा यकृत विद्रदी, ह्यामध्ये ह्याचा शब्दशः अर्थ बघितला तर लिव्हर सिरोसिस म्हणजे यकृतीवर वारंवार होणाऱ्या इजेंमुळे त्याच्यामध्ये रचनात्मक काही बदल होऊ लागतात आणि पेशंट्सला जो लिव्हर असतो तो घट्ट आणि लहान होतो. त्यामुळं पोटामध्ये द्रव होणं, ज्याला ॲसायटिस म्हणतात, दिवसा जास्त झोपणं, कावीळ, मसल लॉस, हे सगळे लक्षणं आपल्याला दिसू लागतात. त्यानंतर यकृतमध्ये जादा चरबी, ज्याला फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणतात. तर बेसिकली अल्ट्रासाऊंडमध्ये आपण पाहतो की 30 to 50% लोकांमध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये असं रिपोर्ट केलं जातं की यांना फॅटी लिव्हर डिसीज आहे. पण ह्याची लक्षणे जास्त नसल्यामुळे आपल्याला पेशंट्स हे जास्त सिरियसली ते घेत नाही आणि त्याचं दुर्लक्ष करतात. पण पुढं जाऊन हे जे फॅटी लिव्हर आहे हे पुढं जाऊन त्याचं सिरोसिसमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि काही कमी प्रमाणामध्ये लिव्हर कॅन्सरचीही शक्यता असते. तर यकृत फॅटी लिव्हर डिसीज मेनली 2 प्रकारचे असतात. फॅटी अल्कोहॉलमुळे जर असेल तर अल्कोहॉल रिलेटेड फॅटी लिव्हर डिसीज आणि नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसीज, जे दारूचं सेवन करत नाही, NAFLD. त्यानंतर आपण पाहिलं तर आतड्यांचे प्रदाहचा आजार म्हणजे इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज, हे मुख्यतः 2 टाईपचे असतात, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज. हे बेसिकली आतड्यांचे सूजमुळे होतं आणि त्याच्यामध्ये अल्सर किंवा घाव व्हायला लागतात. तर पेशंट्सला पोटदुखी, संडासामधून रक्त जाणं, वजन कमी होणं आणि अशक्तपणा वाटणं, ह्या सगळ्या सिम्पटम्स जाणवू लागतात. त्यानंतर हिमोरॉइड्समध्ये मूळव्याध, पेशंटला संडासामध्ये रक्त जाणं, हे सगळं होतं. प्लस कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, लिव्हर कॅन्सर, यकृतचे कर्करोग, जठर व आतड्यांचे कर्करोग, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सकारात्मक, पोटातले रोग म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, फंक्शनल GI डिसऑर्डर्स आणि मोटिलिटी डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये अक्लेजिया कार्डिया आणि हर्षफुंग डिसीज असं येतं. ओके, आता जे विविध आजार तुम्ही आता सांगितले, ज्याबद्दल सविस्तरमध्ये मार्गदर्शन केलं, तर याचे आपण निदान कसं करू शकतो याविषयी पण सांगाल डॉक्टर? नक्कीच. तर आपल्याला क्लिनिकल हिस्ट्री आणि फिजिकल एक्झामिनेशन, शारीरिक तपासणी, यातून खूप काही माहिती भेटते. पेशंट्सला आपण रूटीन ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स जसं कंप्लीट ब्लड काउंट, लिव्हर फंक्शन टेस्ट, रिनल फंक्शन टेस्ट, थायरॉइड फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाऊंड ॲब्डॉमेन, हे करून आपण आपल्याला निदान करण्यासाठी आपल्याला एक मदत होते. तसेच एंडोस्कोपी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी असते, ज्यामध्ये एक लवचिक पातळ ट्यूब, त्याला अटॅच्ड कॅमेरा आणि लाईट सोर्स, हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम तपासण्यासाठी वापरला जातो. ही कोणतीही प्रकारची शस्त्रक्रिया नसून ही जस्ट एक तपासणी आहे, ज्यामध्ये बाह्य टाक्या किंवा कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन होत नाही. तर आपण बघितलं एंडोस्कोपीचे मुख्य 3 प्रकार असतात. गॅस्ट्रोस्कोपी, ज्यामध्ये आपण अन्ननलिका, जठर आणि छोट्या आतडीचा सुरुवातीचा भाग पाहतो. एंटेरोस्कोपी म्हणजे आपण छोट्या आतडीची पूर्ण तपासणी करतो. आणि कोलोनोस्कोपी, ज्यामध्ये आपण मुख्यतः मोठी आतडी आणि छोट्या आतडीचा शेवटचा भाग, ज्या टर्मिनल आयलम असं म्हणतात, ह्याचा आपण अभ्यास करतो. ओके, तर डॉक्टर गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय आहे आणि त्याचे काय संकेत असतात? गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे जसं मी आता सांगितलं, एंडोस्कोपीचा तो एक प्रकार आहे, ज्यामध्ये एक लवचिक ट्यूब, एका कॅमेरा आणि त्याला जोडलेला प्रकाश वरच्या पचनमार्गाने परीक्षण करण्यासाठी वापरले जाते. आपण हे ॲनेस्थेसियामध्ये म्हणजे भूल देऊन किंवा गळ्यामध्ये फक्त भूल देऊन सुद्धा करू शकतो, ज्यामध्ये पेशंट्सला आपण जर तो अवेक असेल तर एंडोस्कोप हा गळ्यापर्यंत नेऊन त्याला आपण गिळण्याचं साठी आपण त्यांना सांगतो आणि नंतर मग त्यांनी एकदा गिळलं की मग आपण हळूहळू पूर्ण अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅक याचं एक्झामिनेशन करतो. ह्याला 5 ते 10 मिनटं लागतात आणि ही एक नॉन इन्व्हेजिव्ह टाईप ऑफ प्रोसिजर आहे. ओके, त्याचे आपण संकेत विचारले तर संकेतमध्ये जर वारंवार एखाद्याला पित्ताचा त्रास होत असेल किंवा वारंवार छातीमध्ये होणारी जळजळ किंवा जर संडासात आपल्या स्टूल ऑकल ब्लड जर पॉझिटिव्ह आलं तर आपण एंडोस्कोपी करतो. तसंच जठराचे जर आपल्याला कर्करोग असेल, त्याच्यामध्ये जठरचे झापडीची तपासणी, हियाटस हर्निया वगैरे असेल तर आपण गॅस्ट्रोस्कोपी करतो. त्याचप्रमाणे जठराची सूज, ज्याला गॅस्ट्रायटिस असंही म्हटलं जातं, आतड्यांमध्ये सूज किंवा अडथळे, त्यानंतर रक्ताचे उलट्या होणे, कारण स्पष्ट नसताना असणारे रक्तपांढरे म्हणजे ॲनेमिया, यामुळे सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर अन्ननलिकेमध्ये दोष, अन्ननलिकेत वाढलेले रक्तवाहिनीचे
शस्त्रक्रिया ज्याला इसोफेजियल व्हरायसिस असं म्हणतात त्याच्या बँडिंगसाठी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे अन्ननलिकेत अडकलेली वस्तू काढण्यासाठी सुद्धा गॅस्ट्रोस्कोपी हे आपण करू शकतो. जर आपण बघितलं या स्क्रीनमध्ये तर अन्ननलिका फाटणे हे ज्याला मॅलॉरवे स्टिअर असं म्हणतात. त्यानंतर अन्ननलिकेला कठोरता त्याला इसोफेजियल स्ट्रिक्चर असं म्हणतात. त्यानंतर अन्ननलिकेत संक्रमण उदाहरणार्थ इसोफेजियल कॅन्डिडियासिस हे सुद्धा आहे. त्यानंतर अन्ननलिकेमध्ये अन्न अडकणे त्याला फूड बोलस इम्पॅक्शन असंही म्हटलं जातं. अन्ननलिकेतले व्रण किंवा अल्सर्स आणि अन्ननलिकेतले शिरा फुलणे ज्याला व्हरायसिस असं म्हणतात. त्याचबरोबर आपण जर बघितलं की गॅस्ट्रिक पॉलिप्स, त्यानंतर गॅस्ट्रिक व्हरायसिस, जठराची सूज ज्याला गॅस्ट्रायटिस असं म्हणतात, किंवा डिओडिनल ट्यूमर्स, डिओडिनल मध्ये होणारे अल्सर्स, हे सगळे आपण एंडोस्कोपीमध्ये डायग्नोसिससाठी आपण हे करू शकतो. ओके. तर आता तुम्ही गॅस्ट्रोस्कोपीचे संकेत सांगितले, पण ह्या गॅस्ट्रोस्कोपीचे निदानात्मक संकेत काय आहेत? तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे उपचार हे निदानात्मक तर आहे, प्लस ह्याच्यामध्येच आपण बघितलं उपचार कोणत्या पद्धतीने किंवा थेरपॅटिक रोल काय गॅस्ट्रोस्कोपीचा, तर त्यामध्ये अन्ननलिकेमध्ये अडकलेले नाणं काढणं. तर लहान मुले हे चुकून ब्लेड, नाणं, सुई वगैरे हे गिळतात. तसेच वयस्कर लोक जे असतात ते आर्टिफिशियल डेंचर ज्याला आपण म्हणतो की कृत्रिम जे दात असतात ते चुकून ते गिळतात. त्यामुळे त्यांना छातीमध्ये दुखायला लागतं आणि त्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा त्यांना त्रास होतो आणि गिळताना त्रास होतो. तर ते आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून आपण ते बाहेर काढू शकतो. तसेच आपल्या ज्या काही लोकांना जेवताना मांसाचे काटे हे नकळत आतमध्ये जातात आणि मग त्यांना त्याचा गेल्यानंतर त्यांना वेदना व्हायला लागतात किंवा गिळताना त्रास व्हायला लागतो. तर हे आपण एंडोस्कोपीच्या माध्यमातून न सर्जरी करता, न ऑपरेशन करता एंडोस्कोपीच्या माध्यमातून बाहेर काढू शकतो. तसेच काही लोकांना न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम असेल, जसं आपण ब्रेन इंजुरी असेल किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये किंवा त्यांना इसोफेगसमध्ये कॅन्सर असेल तर त्यांना तोंडावाटी जेवण करता येत नाही. तर त्या पेशंट्समध्ये आपण परक्युटेनस एंडोस्कोपिक गॅस्ट्रोस्टोमी ट्यूब म्हणजे पेग ट्यूब ह्याचं इन्सर्शन करून त्यांना आपण फीडिंग देऊ शकतो. नमस्कार, मी सोनम ज्ञानेश्वर नामुगडे. हा माझा मुलगा 7 वर्षाचा शिवतेज नामुगडे. यांनी खेळता खेळता 2 कॉईन गिळाले होते. ते छातीमध्ये जाऊन अडकले. पण ते जेव्हा एक्सरे काढले, इथे आलो आम्ही पटकन एक्सरे काढले तर एक्सरेमध्ये फक्त एकच कॉईन दिसत होता. आणि विक्रम पाटील सरांनी त्याची एंडोस्कोपी करायला घेतली तेव्हा एंडोस्कोपी करताना कळालं की त्याला ते 2 कॉईन आहेत. पण इतकं क्रिटिकल असतानाही त्यांनी खूप छान पद्धतीने त्याचे ते दोन्ही कॉईन काढले, आम्हाला दाखवले. विश्वराज हॉस्पिटल आमच्या घरापासून फार जवळ आहे, पण आम्हाला माहीत नव्हतं इथं असा उपचार होईल. आम्ही आल्याला लगेच इथं सगळ्यात पटपट सगळ्या ट्रीटमेंट सुरू झाल्या. त्याच्यामुळे माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही. त्याच्या छातीत खूप दुखत असतानाही पटकन लगेच ट्रीटमेंट झाली आणि तो लवकर बरा झाला. त्याच्याबद्दल या हॉस्पिटलचे मी धन्यवाद मानते. माझं नाव मंगल नामदेव पवार, खडकी जिराची. माझं वय 65 आहे. आम्हाला कुंजीर सरांनी सल्ला दिला. मग आम्ही डॉक्टर विक्रम सरांना भेटलो आणि मग जरकर सरांना भेटलो आणि त्यांनी मला व्यवस्थित केलं. 6 महिने झाले आजारी होते, फार त्रास व्हायचा, पोट दुखायचं, म्हणून मी इथे दवाखान्यात आले. मी माझं पोट दुखायचं, पित्ताच्या कडाचं ऑपरेशन झाले. आता मी व्यवस्थित झाले. माझी व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित सर्व चांगलं सिस्टर वगैरे स्टॉप आहे, व्यवस्थित दवाखाना आहे. मी डॉक्टर विक्रम पाटील, अनिकेत सरकर क्रमचे पण आभार मानते आणि शिवराजचे पण आभार मानते. तर डॉक्टर, आता कोलोनोस्कोपी म्हणजे काय आणि त्याचे संकेत काय आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? येस, कोलोनोस्कोपी हा एंडोस्कोपीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपण मोठ्या आतडीचं परीक्षण हे एंडोस्कोपद्वारे गुदद्वारातून वापर करतो आणि पेशंटला आपण मोस्ट ऑफ द टाईम ॲनेस्थेसिया किंवा आपण भूल देऊन ते युजली करतो आणि ह्या प्रोसिजरला साधारण 6 ते 7 मिनटं लागतात. जर त्याच्यामध्ये काही थेरपॅटिक प्रोसिजर असतील तर थोडा जास्त वेळ लागतो. तर आपण संकेत जर तुम्ही विचारले होते तर कोलोनोस्कोपीचे संकेत पाहता की त्याच्यामध्ये समजा इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज ह्याचे देखरेख किंवा ॲनेमियाची तपासणी, शस्त्रक्रिया
पाळत ठेवणे, म्हणजे एखाद्याचं समजा कोलोनिक सर्जरी झाली असेल तर त्या पेशंट्सला आपण एक स्क्रीनिंगमधून कोलोनोस्कोपी करत असतो. किंवा अस्पष्टीकृत लोहाची कमतरता किंवा आयर्न डेफिशियन्सी ॲनेमिया, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ब्लिडिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोलोनोस्कोपीमध्ये समजा मास किंवा जखमा असतील तर आपण कोलोनोस्कोपी करतो. त्याचबरोबर कोलोरेक्टल कॅन्सरचे स्क्रीनिंग, त्याच्यानंतर आढळलेले पॉलिप्स हे काढण्यासाठी आणि त्याचं आपण स्क्रीनिंग करण्यासाठी सुद्धा आपण कोलोनोस्कोपी हे करत असतो. आपण जसं हे पाहतोय या स्लाईडमध्ये की जे स्क्रीन आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस, हे ज्याच्यामध्ये आपण कोलोनोस्कोपीमध्ये आपल्याला बघते अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. तसंच कोलोनिक मॅलिग्नन्सी कॅन्सर, रेक्टल अल्सर्स, मूळव्याध, कोलोनिक पॉलिप्स आणि कोलोनिक अल्सर्स हे आपण सगळे कोलोनोस्कोपीद्वारे करतो. ओके. आता दुर्बिणीच्या तपासातील नवीन उपचार पद्धती कोणत्या आहेत याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? येस. तर दुर्बिणीचे तपासणीचे नवीन उपचार पद्धती किंवा एंडोस्कोपिक हे इव्हॉल्विंग ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये ERCP म्हणजे एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलॅन्जिओपॅन्क्रेटोग्राफी, ज्याला ERCP असं म्हणतात, नंतर एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड ज्याला EUS असं म्हटलं जातं, त्यानंतर कॅप्सूल एंडोस्कोपी आणि एंटेरोस्कोपी हे असे वेगवेगळे नवीन उपचार पद्धती आहेत. जर आपण ERCP ह्याचं आपण जर सविस्तरपणे बघितलं तर ओके. आणि त्यामध्येच डॉक्टर कॅप्सूल एंडोस्कोपी म्हणजे काय याचा पण उल्लेख कराल? डेफिनेटली. तर एंडोस्कोपी हे ERCP हे यकृत, पित्ताशय, पित्तनलिका आणि स्वादुपिंडाचा रोग ओळखण्यासाठी आणि त्याचा उपचार करण्यासाठीची ही एक पद्धत आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय हा साईड व्ह्यू एंडोस्कोप किंवा डिओडोनोस्कोप वापरला जातो. आणि त्यासोबतच आपण फ्लुरोस्कोपी म्हणजे ही एक प्रकारची एक्सरे मशीन आहे, जे कंटिन्युअस एक्सरे बीम देऊन आपल्याला ERCP करण्यामध्ये मदत करते, तर ह्याचा वापर केला जातो. जर आपण त्याची प्रोसिजर जर पाहिली तर आपण ERCPचा जो स्कोप असतो तो आपण ॲम्प्युला म्हणजे जिथं बाईल डक्ट आणि पॅन्क्रियाटिक डक्टचं ओपनिंग असतं तिथं नेऊन आपण त्या समजा आपल्याला CBDमध्ये जायचं असेल तर तिथं आपण कॅन्युलेट करून तो पित्ताच्या नळीमध्ये आपण जातो आणि तिथं आपण त्याला कॉन्ट्रास्ट देतो आणि तो कॉन्ट्रास्ट आपण फ्लुरोस्कोपीमध्ये बघतो. त्या कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला कळतं की तिथे स्टोन आहे का स्ट्रिक्चर आहे आणि त्यानुसार आपण त्याचे ट्रीटमेंट देतो. त्यामध्ये समजा आपण पाहतोय आता स्टोन आहे तर ह्या स्टोनला आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जसे बलून वगैरे वापरून हा स्टोन काढतो आणि तात्पुरता आपण पेशंट्सला स्टेंट टाकतो. ओके. कॅप्सूल एंडोस्कोपी म्हणजे अगदी थोडक्यात सांगाल? कॅप्सूल एंडोस्कोपी जर आपण बघितलं तर कॅप्सूल एंडोस्कोपी ही एक प्रकारची टॅबलेट असते, ज्याच्यामध्ये एक कॅप्सूल व त्याच्यावर कॅमेरा असतो जो तोंडावाटी आतमध्ये जातो आणि तो वेगवेगळे पिक्चर घेत आतमध्ये जातो, ऑलमोस्ट मोर दॅन 50,000, आणि आपल्याला त्याच्यात वेगवेगळे स्मॉल इंटेस्टाईनचे अल्सर्स वगैरे करतात. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांना गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे काय आणि दैनंदिन जीवनात गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टची भूमिका काय असते याविषयी आज आपल्याला डॉक्टर विक्रम उत्तम पाटील यांनी समजावून सांगितलं. खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने आधुनिक उपचार कसे केले जातात याविषयी सुद्धा सांगितलं. डॉक्टर विक्रम उत्तम पाटील माईल्स विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर पुणे येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असतात. तुम्हाला सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स असतील, असे काही सिम्पटम्स असतील आणि जर तुम्हाला योग्य ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतो त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.